Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीने लढाव याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला। या जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षात अनेक कामं झालेत, विकासाचे कामं झाले, मी सांगण्याची गरज नाही आहे। आणि मी प्रेसमध्ये सांगितलं की मी आता 6 महिने सत्ताधारी आमदाराच्या आता जो काही आमदार खासदार निवडून आला आहे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही, कारण त्यांना वेळ दिला पाहिजे 6 महिन्याचा 6 महिन्याचा वेळ दिला पाहिजे त्याला। 6 महिन्यात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या लोकसभा मतदारसंघासाठी ते काय करतात याचा हिशोब लोकांना त्यांना द्यावा लागेल। त्यांनी परवा संभाजीनगरला बैठकीमध्ये सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करेन। मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी आहे, दिलंच पाहिजे। पण आमची भूमिका आहे कोणाचं करून आम्ही कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे। पण त्यांनी 377 खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरांगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्या 377च्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही म्हणता द्या आरक्षण द्या द्या, तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही। पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचंय आम्हाला, त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार, मी बोलणार आहे पण अजून नाही। त्यांना उगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही, मला त्यांना काम करू द्यायचं आहे। पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात, गल्ल्या बोळानं काही ढेकणं फिरू राहिलेत आणि भाषणं काय करू राहिलेत की कुठे तुमचे विकास पुरुष। अरे मी तर जंगलातला शेर आहे, कोणी म्हणावं की मी काही नाही केलं, नाही तर एका स्टेजवर या, हे आव्हान कोणी एकाला नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार आहे। मांडा जालन्यात एक स्टेज मामा चौकात मांडा, तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं। जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून बशा मारील, पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून बशा तुम्हाला मारावं लागतील। हे माझं चॅलेंज आहे, स्वीकारावं कोणावी। पण खोटा नेरेटिव्ह तयार करायचा, लोकांना भूल थापा मारायच्या आणि मतं घ्यायची, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे। माझा पराभव झाला तो आम्ही मान्य केला, आम्ही जनतेत जाऊ आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जिंकू आम्ही।